नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे. आपणा सर्वांचं आपले अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत. गेल्या जवळपास एका दशकाहून अधिक काळापासून अण्णाभाऊ साठे प्रेमी मंडळी धाराशिव शहरात अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक व्हावं यासाठी मागणी करत होती, मोर्चे आंदोलनं करत होती. विधानसभेच्या सभागृहात पण राणा जगजितसिंह पाटील, कैलास गाडगे पाटील, ओमप्रकाश भूपालसिंह, पोनराजे निंबाळकर आदी मंडळीनं सतत पाठपुरावा केला आणि मग धाराशिव येथे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक उभारण्यासाठी जुन्या शासकीय दूध डेअरीची जी जागा होती त्यातील 1 एकर जागा स्मारकासाठी देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्याला मान्यताही दिली आणि परवा ही जमीन अण्णाभाऊ साठे स्मारक समितीला देण्याविषयीचा GR पण काढण्यात आला. यामुळं धाराशिव नगर परिषदेची जवळपास 2 कोटी रुपयाची बचत होणार आहे. अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक उभारणीसाठी लोक वर्गणीही गोळा व्हावी अशी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची इच्छा असून त्यांनी स्वतः 1 लाख रुपये अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी दिले आहेत आणि लोकांनीही वर्गणी द्यावी अशी त्यांनी मागणी केली. अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक लोकांसाठी प्रेरणास्रोत ठरावं यासाठी येत्या 12 जानेवारी रोजी धाराशिव येथील शिंगोली येथे असलेल्या सर्किट हाऊस येथे सकाळी 11:30च्या दरम्यान बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. या बैठकीत अण्णाभाऊ साठे प्रेमी मंडळींनी उपस्थित राहावं आणि स्मारक नेमकं कसं व्हावं, त्यात काय काय असावं, कुठल्या याची असावं यावर सांगोपांग चर्चा व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे असं त्यांनी सांगितलं असून या बैठकीला लोकांनी मोठ्या संख्येनं येत्या सोमवारी उपस्थित राहावं असं आवाहन केलं आहे. आता शासकीय दूध डेअरीची 1 एकर जागा स्मारकाला मिळाली आहे. त्याचबरोबर तुळजापूर ते संभाजीनगर या जुन्या मार्गावरील चौकात पण ऐसपैस जागा आहे. आता इथं अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा, त्याचबरोबर त्यांच्या साहित्याचं जतन आणि तिथं सर्व साहित्य उपलब्ध होऊन ते लोकांना वाचनासाठी उपलब्ध व्हावं यासाठी एक वाचनालयाचा हॉल, एक सभागृह व्हावं अशीच लोकांची इच्छा असणार आहे आणि त्या दृष्टीनं सर्वांनी मिळून उद्या सोमवारी जी बैठक स्मारकासाठी होणार आहे त्यात योग्य ते निर्णय घ्यावा अशीच सर्वांची अपेक्षा आहे. त्या दृष्टीनं मग शासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक शहरात उभं राहून तर लोकांसाठी
प्रेरणासूत्र बनावं एवढीच इच्छा आहे. जिल्ह्यात मंत्रालयाची लवकरच निवडणूक जाहीर होईल या अपेक्षेनं सर्व पक्षांची नेतेमंडळी या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी बैठका संवाद साधण्याचं काम सुरू आहे. परंतु अद्यापपर्यंत म्हणजे जानेवारीच्या महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक मंडळाने जाहीर केलेला नाही. त्याला कारणं पण आहे. राज्यातील ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत त्यातील जवळपास 20 ते 22 जिल्हा परिषदेच्या ह्याच्यात ओबीसी आरक्षण 50% जास्त आहे असं मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळं मग निवडणूक जाहीर करताना अडचणी येत आहे. सर्वोच्च न्यायालयानं 50%ची आरक्षणाची सीमारेषा ओलांडू नका आणि जिथं असं सीमारेषा ओलांडली असेल तिथे आरक्षणाबाबत योग्य तो निर्णय घ्या आणि आरक्षण 50%पर्यंतच आणा असंही सांगितलं आहे. त्यामुळं राज्य निवडणूक आयोगापुढं निवडणूक कशी जाहीर करावी हा पेच असणं आहे एवढं निश्चित. त्यामुळंच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक जाहीर करण्यास राज्य निवडणूक आयोग विलंब करत आहे असं दिसतंय. राज्यातील 12 जिल्हा परिषदाच्या याच्यात आरक्षणाची सीमारेषा आहे ती 50%पर्यंत आहे आणि तिथं मग तेवढ्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लावायची का हाही निवडणूक आयोगापुढं प्रश्न आहे. पण तसं केलं तर मग बाकी इतर ह्याचं कसं करायचं हाही एकशे प्रश्न असणार आहे. त्यामुळं सर्व काही योग्य करून सर्वोच्च न्यायालयाला जे अभिप्रेत आहे त्याची ही करून निवडणुका जाहीर करण्याचा राज्य निवडणूक मंडळाचा हेतू असा. आता 15 जानेवारीला राज्यातील 29 महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे आणि 16 जानेवारी रोजी त्याचा निकाल पण लागणार आहे. हे झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणूकचा कार्यक्रम जाहीर करावा का, मग तो निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना मग निवडणुकीचा जो ही असेल कालावधी त्या दरम्यान 10वी आणि 12वीच्या राज्य बोर्डाच्या परीक्षा येतात ही पण अडचण निवडणूक आयोगापुढं असणार आहे. त्यामुळं मग निवडणूक आयोग कदाचित एप्रिल किंवा मेमध्ये निवडणुका होतील या अनुषंगानं मग निवडणूक कार्यक्रम थोडा उशिरा जाहीर करेल असं एकंदरीत चित्र दिसतंय. त्यामुळं भावी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य होणाऱ्या इच्छुकांना तोपर्यंत वाट पाहावी लागेल की काय असं दिसतंय. लोकांशी संपर्क साधणं, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणं यासाठी आता भरपूर वेळ मिळणार आहे आणि तोपर्यंत लोक थांबणार का की आपलं मनोधैर्य खचून नाजच सोडून देतील हे आता येता काळच सांगणार आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.